विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेतील अजून एक सोपा असा प्रश्न आहे जो रायटिंग स्किल या सेक्शन मध्ये विचारला जातो, तो म्हणजे लेटर रायटिंग. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न एकूण 5 मार्कांसाठी विचारला जातो. हा प्रश्न अतिशय लिहिण्यासाठी सोपा आहे जर का आपण त्याकडे व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं, व्यवस्थित तो वाचण्याचा प्रयत्न केलात तर आपल्याला हा प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येणं शक्य आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न लेटर रायटिंग हा 5 मार्कांसाठी विचारला जातो. आता लेटर रायटिंग हे एकूण 2 प्रकारे विचारलं जातं. यामध्ये एक फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला एक लेटर लिहायचं आहे आणि याच्यामध्ये एकूण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर. लक्षात घेऊया आपण की या दोघांपैकी आपल्याला एकच लेटर लिहायचं आहे. मग हे फॉर्मल लेटर म्हणजे काय? तर फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. औपचारिक पत्र यालाच आपण दुसरं एक नाव देऊया ऑफिस पत्र. ऑफिस पत्र. आणि याच्यामध्ये अजून एक दुसऱ्या प्रकारे आपल्याला लेटर लिहिण्यासाठी विचारलं जातं, ते म्हणजे इनफॉर्मल लेटर. याला अनौपचारिक पत्र असं म्हणतात. अनौपचारिक पत्र. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र याला आपण फॅमिली लेटर असंही म्हणू शकतो. पत्र लिहिताना मग नक्की फॉर्मल लेटर लिहिण्याचा प्रयत्न करायचा की इनफॉर्मल लेटर, असा जर प्रश्न विचारला तर निश्चितच माझं असं म्हणणं आहे की इनफॉर्मल लेटर लिहिण्यासाठी अतिशय सोपं आहे. कारण ते आपल्या फॅमिलीमध्येच म्हणजेच कुटुंबातील एका व्यक्तीला लिहायचं असतं. तर आज आपण इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक म्हणजेच कौटुंबिक पत्र, फॅमिली पत्र कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत. यासाठी मी इथे एक प्रश्न लिहिलेला आहे. इमॅजिन यू आर शिवम शिवांगी पाटील रेसिडिंग ॲट 47 रमन नगर सातारा. आपल्याला जो प्रश्न विचारण्यात येणार आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये, तो अशा पद्धतीने विचारला जाईल. यामध्ये तुम्हाला ज्या संदर्भामध्ये पत्र लिहायचं आहे त्याची एक छोटीशी माहिती, इन्फॉर्मेशन इथे देण्यात येईल. त्यानंतर इथे तुम्हाला इनफॉर्मल लेटर जर लिहायचं असेल तुम्हाला तर ते कोणाला लिहायचं आहे ते या पहिल्या बॉक्समध्ये दिलं जाईल. किंवा जर का तुम्हाला ऑफिस म्हणजेच औपचारिक पत्र लिहायचं असेल तर ते कोणाला लिहायचं या संदर्भात इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लेटर रायटिंग मध्ये जे 2 प्रकार आहेत त्यातील एक प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे इनफॉर्मल लेटर. आताच आपण बघितल्याप्रमाणे इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र, कौटुंबिक पत्र अशी आपण एक थोडक्यात आपल्याला सहज सोपी अशी आपण त्याची व्याख्या बघितली. पण हे इनफॉर्मल लेटर, फॅमिली लेटर हे नक्की कोणाकोणाला लिहिलं जाऊ शकतं तर तेही आपण बघूया. यामध्ये सर्वप्रथम आपले ग्रँडफादर म्हणजेच आजोबा यांना हे पत्र लिहिलं जाऊ शकतं. त्यानंतर ग्रँडमदर म्हणजेच आजी हिला हे पत्र लिहिलं जाऊ शकतं. त्यानंतर फादर, वडील किंवा आपले बाबा यांना जर पत्र लिहिलं गेलं तर ते अनौपचारिक पत्र म्हणजेच इनफॉर्मल लेटर असं त्याला म्हणतात. त्यानंतर आई म्हणजेच मदर, त्यानंतर ब्रदर आपला भाऊ, त्यानंतर सिस्टर, त्यानंतर अंकल, त्यानंतर आंटी आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपला मित्र म्हणजेच फ्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांपैकी कोणालाही जर का पत्र लिहायला आलं किंवा जर आपण पत्र लिहित असू तर त्याला इन्फॉर्मल लेटर असं म्हटलं जातं. मग आता पत्र नक्की इन्फॉर्मल लेटर म्हणजे काय आणि ते कोणाला लिहिलं जातं या संदर्भात आपण माहिती घेतली. पण आता हे नक्की पत्र लिहायचं कसं, तर त्या संदर्भामध्ये आपण काही ट्रिक्स बघणार आहोत. यासाठी मी एक इथे पत्र तुम्हाला लिहून देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तेच जर का पाठ केलं आणि त्याच्यातील ठराविक जागा जर का तुम्ही बदलल्यात तर आपल्याला 5 पैकी किमान 4 ते 4.5 मार्क्स आपल्याला मिळतील. चला तर मग आपण ते लेटर लिहून घेऊया आणि लिहित असताना आपण त्याचा अभ्यासही करूया आणि ते समजूनही घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेऊया आपण की पत्ता हा आपल्या लेफ्ट साइडला असला पाहिजे. मी आता इथे एक उदाहरण म्हणून इथे एक पत्ता लिहिलेला आहे. शिवम पाटील 47 रमण नगर सातारा आणि त्यानंतर इथे एक पिन लिहिला, फुल स्टॉप दिला आणि त्याच्यानंतर इथे जो पत्राचा विषय असेल त्याला अनुसरून आपण इथे एक तारीख लिहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला मित्राला पत्र लिहायचं आहे आणि म्हणून इथे आपली तारीख लिहून झाल्यानंतर आपण इथे एक लाईन सोडणार आहोत, एक रेष सोडणार आहोत, एक ओळ सोडणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की इन्फॉर्मल लेटर आता आपण बघत आहोत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक साचा, एक स्ट्रक्चर देणार आहे. तेच आपण लिहून घ्यायचं आहे, तेच पाठ करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आवश्यक बदल आहेत आपल्याला 8 ठिकाणी आपल्याला शब्द बदलायचे आहेत. ते कोणते बदलायचे आहेत ते मी आता इथे तुम्हाला लिहून देत असताना सांगणार आहे. तर मी इथे लिहित असताना तुम्हीही माझ्याबरोबर हे पत्र लिहा. फक्त एक गोष्ट लक्षात घेऊया की पत्ता लिहून झाल्यानंतर आपल्याला एक ओळ सोडायची आहे. त्यानंतर ज्याला पत्र लिहायचं आहे त्याची सुरुवात आपण अशा तऱ्हेने करणार आहोत. माय डिअर, आता आपल्याला मित्राला लिहायचं आहे म्हणून माय डिअर फ्रेंड आणि त्याच्यानंतर मी इथे कॉमा दिला. मी इथे थोड्या वेळासाठी असा एक इथे बॉक्स करून ठेवतो, कारण मी मगाशी म्हणालो की मी एक तुम्हाला स्ट्रक्चर देतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला 8 ठिकाणी एकूण शब्द बदलायचे आहेत. तर ते शब्द नक्की कुठे बदलायचे आहेत तर त्या शब्दांना मी इथे जर का बॉक्स केला तर तो तुम्हाला समजायला अतिशय सोपं जाईल. माय डिअर फ्रेंड. मात्र एक गोष्ट लक्षात घेऊया की पत्र परीक्षेला लिहित असताना मात्र तुम्हाला असे बॉक्स करायचे नाहीये. चला तर मग बघूया. माय डिअर फ्रेंड, इथे कॉमा दिला. आता आपण लिहूया पत्र. I got your letter last week. I was very happy to read it. Many days pass. इथे आपण कॉमा दिला. I could not write a letter to you because I was very busy in my school studies. How are you, Dad? I am fine here. And I hope, इथे पुन्हा आपण कॉमा देऊया. You are also well there. Sorry, Papa.
आता इथे बोर्ड संपल्यामुळे आता पुढचं लेटर आपण पुन्हा इथून सुरुवात करूया. सॉरी पापा, बट टुडे I am writing a letter to you. आपण इन्फॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र जे लिहिणार आहोत त्याचा जो पॅटर्न बघतोय त्यातला पहिला पॅसेज आपला तयार झालेला आहे, आपण लिहिलेला आहे. आता आपण हा पॅसेज नक्की काय आहे तर तो समजून घेऊया. आय गॉट युअर लेटर लास्ट वीक. गॉट, गेटचा पास्ट टेन्स गॉट आहे. मला गेल्याच आठवड्यामध्ये मला तुमचं पत्र मिळालं. आय वॉज व्हेरी हॅपी टू रीड इट. ते पत्र वाचून मला फार आनंद झाला. मेनी डेज पास, बरेच दिवस झाले. आय कुड नॉट राईट अ लेटर टू यू. मी तुम्हाला बरेच दिवस झाले पण पत्र लिहू शकलो नाही. बिकॉज, कारण आय वॉज व्हेरी बिझी इन माय स्कूल स्टडीज. शाळेच्या अभ्यासामध्ये मी खूप व्यस्त होतो. हाऊ आर यू डॅड. तुम्ही कसे आहात. आय एम फाईन हिअर. मी इथे खूप चांगला आहे. अँड आय होप, आणि मला पूर्ण आशा आहे, यू आर ऑल्सो वेल देअर. तुम्ही सुद्धा तिथे खूप चांगले आहात. सॉरी पापा, बट टुडे आय एम रायटिंग अ लेटर टू यू. आता एक गोष्ट इथे लक्षात घेऊया. पत्र लिहायला घेतलेलं आहे फ्रेंडला, परंतु मी इथे पापा म्हटलेला आहे. आता या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की इथेही मी बॉक्स केलेला आहे पापा, किंवा इथे डॅड हा शब्द आहे. आता जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला पत्रामध्ये 8 ठिकाणी जागा बदलायची आहे किंवा आपल्याला शब्द जे बदलायचे आहेत, तर इथे डॅडी पापा म्हटले म्हणजे जर का वडिलांना असेल तर इथे डॅडी पापा. आपण जर पत्र जर फ्रेंडला लिहित असेल तर या डॅडी पापाच्या ऐवजी आपण फ्रेंड शब्द लिहू शकतो. किंवा जसं मगाशी आपण बघितलं की इन्फॉर्मल लेटर कोणाला लिहिलं जाऊ शकतं तर ग्रँडपा, ग्रँडमा, अंकल, आंटी, ब्रदर, सिस्टर आणि फ्रेंड. तर आपल्याला या ठिकाणी, या बॉक्सच्या ठिकाणी आपल्याला तेवढे शब्द फक्त बदलायचे आहेत. इथे आपला पहिला पॅराग्राफ संपला. आता इथे दुसरा पॅराग्राफ लिहित असताना आपण इथे एक ओळ सोडली तरी सुद्धा चालणार आहे. इथे मात्र आपल्याला जे पत्र दिलेलं आहे त्याचा जो विषय दिलेला आहे तो विषय वाचून त्या संदर्भामध्ये साधारणपणे 2 ते 3 ओळींमध्ये आपण इथे सोप्या सोप्या शब्दांमध्ये इथे तो पॅराग्राफ लिहिणार आहोत. त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडणार आहोत आणि आपण तिसरा आणि शेवटचा पॅसेज लिहिणार आहोत. तर तो काय लिहायचा तर तोही आपण बघूया. दुसरा पॅसेज लिहित असताना आपण इथे आपल्याला जे शक्य होईल सोप्या सोप्या अगदी आपण वाक्य आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. आय लव्ह यू व्हेरी मच. आय मिस यू. समटाइम्स. रिअली I am very proud of you, Papa. पुन्हा मी इथे बॉक्स केलेला आहे. याचा अर्थ ज्याला पत्र लिहिण्यासाठी येणार आहे तो शब्द आपल्याला इथे टाकायचा आहे किंवा लिहायचा आहे.
डॅडी यू टेक केअर ऑफ युअर हेल्थ, डोंट वरी अबाउट मी. बघूया आपण. आय एम वेटिंग टू युअर आन्सर, मी तुमच्या पत्राची वाट बघत आहे. ओ डॅड आय एम फाईन हिअर, माझी काळजी करू नका, मी इथे खूप सुखरूप आहे, छान आहे. आय लव्ह यू व्हेरी मच, मी तुमच्यावरती प्रेम करतो. आय मिस यू समटाइम्स, बराच वेळेला इथे तुमच्यापासून दूर राहत असताना मला तुमची आठवण येते. रिअली आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू पापा, मला तुमचा गर्व आहे, मला अभिमान आहे. डॅडी यू टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुम्ही तुमच्या तब्येतीची आरोग्याची काळजी घ्या. डोंट वरी अबाउट मी, माझी अजिबात काळजी करू नका. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक वाक्य वाढू शकता. ड्रॉप मी अ लाईन, डोंट फॉरगेट. ड्रॉप मी अ लाईन डोंट फॉरगेट म्हणजे माझं पत्र मिळताच मला पुन्हा पत्र तुमचं खुशालीचं पाठवा. डोंट फॉरगेट, अजिबात विसरू नका. तर आपण विद्यार्थी मित्रांनो इथे आपण तिसरा पॅसेज सुद्धा बघितला. म्हणजे पहिला आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला, दुसरा जो विषय दिलेला आहे तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण 4-5 लाईन लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर आता आपण इकडे कॉम्प्लिमेंटरी क्लोज कडे निघालेलो आहोत. तर याच्यामध्ये आता आपण हा पॅसेज लिहिलेला आहे. आता शेवटला आपण ज्या वेळेला पॅसेज लिहिणार आहोत त्यावेळेला ज्याला पत्र लिहायचं आहे त्या संदर्भात आपलं बोलणं झालेलं आहे, परंतु हे फॅमिली पत्र असल्या कारणाने घरामध्ये अजून सुद्धा माणसं आहेत तर त्यांना सुद्धा आपल्याला नमस्कार कळवायचा आहे, त्यांची सुद्धा आठवण येते हेही आपल्याला कळवायचं आहे, हेही त्यांना कळवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला शेवटचा 2 ओळींचा आपल्याला पॅसेज लिहायचा आहे, तो म्हणजे कन्वे माय बेस्ट regards to my loving mother. आता इथे पुन्हा एक नाव आलेलं आहे त्याच्यामुळे मी याला पुन्हा एक बॉक्स करतो. as well as sweet love to dash and dash. इथे तुम्ही तुमच्या आवडीची 2 नावं लिहा, तुमच्या मित्रांची नावं लिहा किंवा तुमच्या परिवारातील ज्यांची स्पेलिंग, ज्यांच्या नावाची स्पेलिंग तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणं शक्य आहे, चुकणार नाही अशी 2 तुम्हाला फॅमिली मेंबरची नावं लिहायची आहेत. मात्र काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे की ही 2 नावं लिहित असताना त्यातलं पहिलं लेटर आहे हे कॅपिटल असलं पाहिजे. त्यानंतर 2 लाईन सोडा, 2 ओळी सोडा, 2 रेषा सोडा आणि त्याच्यानंतर इकडे कॉम्प्लिमेंटरी क्लोजला जात असताना युअर्स लविंगली सन. आता आपण इथे शिवम पाटीलचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यामुळे इकडे शिवम पाटील आपण लिहिणार आहोत. मी इथे पुन्हा सनला बॉक्स करतो कारण जर मित्राला जर पत्र लिहिणार असेल तर युअर्स लविंगली फ्रेंड असं येईल. जर का आपण आजी आजोबांना जर का पत्र लिहिणार असू तर किंवा अंकल किंवा आंटीला जर पत्र लिहिणार असू तर त्याच्यासाठी एकच कॉमन शब्द आहे, तो म्हणजे नेफ्यू, म्हणजेच नातू किंवा पुतण्या. म्हणजे जर का आपण आजी किंवा आजोबांना पत्र लिहिणार असू, अंकल किंवा आंटीला जर का पत्र लिहिणार असू तर आपल्याला इथे नेफ्यू म्हणावं लागेल. म्हणजे कुठं युअर्स लविंगली सन इथे आपल्याला बदलायला लागेल. मित्राला जर पत्र लिहिणार असू तर इथे आपल्याला फ्रेंड म्हणावं लागेल. भावाला किंवा जर का बहिणीला आपण पत्र लिहिणार असू तर आपल्याला इथे ब्रदर, भावाला लिहिणार असेल तर ब्रदर आणि बहिणीला लिहिणार असेल तरी सुद्धा आपल्याला ब्रदर किंवा मुली याला सिस्टर असं शब्द इथे लिहू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मल लेटर एकूण 8 ठिकाणी जर का आपण बॉक्स बदलले म्हणजे ज्याला पत्र आपल्याला लिहायचं आहे ते त्या संदर्भामधील तेवढेच जर का शब्द बदलले तर आपलं इन्फॉर्मल लेटर आपण चांगल्या पद्धतीनं लिहू शकतो. आणि 5 मार्कांचा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये किमान आपल्याला 4 ते 4.5 मार्क्स आपल्याला मिळतील.